तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी शेतामध्ये आलेलो आहो आणि शेतामध्ये एकदम सुंदर वातावरण आहे। घरी बसून बोर झालतो म्हणून शेतात आलेलो आहो आणि हे जे तुम्ही मागं बघू शकता, तिकडं कोणीतरी आग लावलेली आहे। आग लावलेली म्हणजे काडी कचरा पेटवलेला आहे शेतातला, त्याच्यामुळे जे धुपट निघालेला आहे ते असं लंब लंब पसरलेलं आहे आणि वरतून सुद्धा आबाळ आलेला आहे। पाणी सांगितलेलं आहे पण अजून तरी आबाळ सध्या आहे, पाणी आलेलं नाही आहे। आणि हे आपलं आंब्याचं झाड इकडे जिकडं तिकडं बघू शकता, हिरवगार वातावरण तुम्हाला सध्या दिसत नाही, कारण आपल्या शेतामध्ये यावेळेस चणा टाकलेला नाही, आपल्या शेतामध्ये टाकलेला आहे यावेळेस कांदा। तर हे बघा मित्रांनो, हे आहे आपल्या शेतामध्ये पेरलेला कांदा। ते आता बारीक बारीक याची झाडं निघत आहे बघा। यावेळेस चणा पेरला नाही, त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे चणा जे आहे जाग्यावर सुकून वाळून खतम झाला होता। म्हणजे आता जे सुरुवातीला चणा लावतात वरतून आबाळ आणि पाण्याची गरगराट सुरू होती, त्याच्यामुळे चणा जे आहे जाग्यावर खराब झाला लोकांचा। पण बऱ्याच लोकांचा आता चणा जे आहे चांगल्या प्रकारे जिवंत आहे। बाकी जे चणा जे सुरुवातीचा होता ते पुरा मरून झालेला आहे। तर त्या कारणामुळे आम्ही चणा लावलेला नाही आणि त्यामुळे आम्ही कांदा लावलेला आहे। पुऱ्या शेतामध्ये फक्त कांदा आणि कांदा दिसणार आहे। साईडचं वातावरण तुम्ही बघू शकता, संध्याकाळ होत आहे आणि वातावरण एकदम थंड होत आहे, कारण थंडीचे दिवस सुरू आहे आणि थंडीसुद्धा खूप जास्त लागणार आहे। पण वरतून आभाळ आलं त्याच्यामुळे थंडीची थोडी, जसं आपण खाण्याची चव बदलते तसं थंडीची सुद्धा चव थोडी बदललेली आहे। थोडी गरमी थोडी थंडी वेगळंच वातावरण झालेलं आहे। आणि ते बघू शकता तुम्ही, झूम करून दाखवतो, हे जे धुपट आहे कशा प्रकारे फैललेलं आहे, एकदम लाईनमध्ये असं लंब झालेलं आहे, खूप दूरपर्यंत गेलेलं आहे। सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो, आपल्या फॅमिली विलेज ब्लॉगवरती 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे। त्यामुळे हे माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, पण एक दुःखाची बातमी सुद्धा आहे, आपला वॉच टाईम अजूनही कंप्लीट झालेला नाही। तर लवकरात लवकर आपला वॉच टाईम सुद्धा कंप्लीट करूया। त्याच्यासाठी आपण डेली व्हिडिओ आता बनवणार आहोत आणि आज मी एकटाच आहोत, त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला सांगू शकणार नाही आणि बोलू शकणार नाही, कारण की घरचे लोक जर असती तर अजून मजा आली असती। तर आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करू। आता जाणार आम्ही घरी। व्हिडिओ चांगला वाटला नाही तरी पण लाईक करा, कमेंट करा, बस याच्यावर तर काही मी बोलणार नाही। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय।